आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात मोठ्या संख्येनं वकील सहभागी झाले होते। भाईंदर येथील न्यायालय स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव न्याय व्यवस्थेच्या दृष्टीनं तसंच स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी गैरसोयीचा ठरणार असल्याचं मत वकिलांनी व्यक्त केलं। न्यायालय स्थलांतरित झाल्यास नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी अधिक अंतर प्रवास करावा लागेल, तसंच वेळ आणि आर्थिक खर्चही वाढेल, अशी चिंता यावेळेला व्यक्त करण्यात आली। यावेळेला आंदोलक वकिलांनी न्यायालय स्थलांतराचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी जोरदार मागणी केली। ठाणे जिल्हा न्यायालय वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की न्यायालय स्थानिक पातळीवर उपलब्ध राहणं ही नागरिकांची मूलभूत गरज आहे। त्यामुळे भाईंदर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालय तसंच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थलांतरित करण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी शासन आणि संबंधित प्रशासनाकडे करण्यात आली आहे। जनरली महिला जे हेचा व्यवसाय करतात त्यांचं घर सांभाळून करतात आणि घर सांभाळून करत असल्यामुळे त्यांना घरातलं सगळं करून त्या कोर्टात जावं लागतं। मीरा रोड कोर्टामध्ये जातानाच आम्हाला प्रवासाचा इतका त्रास होतो, 2.5 तास आम्हाला प्रवासाला लागतात। 2.5 तासाला प्रवास करून सुद्धा तिथे कोर्ट अवेलेबल नसतं किंवा कोर्टात फाईल अवेलेबल नसते आणि शिफ्टिंग केल्यानंतर त्याचा जो प्रोसेस व्हायला पाहिजे ते 6 काय वर्षभर होत नाही आणि वर्षभरापर्यंत जर 2-2 महिन्याच्या तारखा म्हणजे आम्हाला इतकं जड जाणार आहे आणि 2 महिन्याच्या तारखांनी पुन्हा 2.5 तासाचा म्हणजे 5 तासाचा प्रवास करा, घरातलं सगळं आटपून करा, हे खूप त्रासदायक होणार आहे आणि पक्षकारही त्याप्रमाणे आम्हाला फी पण देत नाही आणि लांबचा प्रवास असल्यामुळे आम्हाला हे खूपच हेक्टिक होणार आहे।